स्त्रियांमध्ये सर्वाधिक आढळणारा जो कॅन्सर आहे तो नेमका कोणता आहे? तर जसं स्त्रियांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर सोडून आपल्याला अंडकोशाचा कर्करोग आहे, त्याच्यानंतर पिशवीचा कर्करोग आहे, मुखाचा कर्करोग आहे, असे विविध कर्करोग बघायला मिळतात. पण जगभरामध्ये आणि तसंच भारतामध्ये ब्रेस्ट कॅन्सर हा सर्वाधिक आढळणारा कर्करोग आहे. आणि स्त्रियांमध्ये कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी सगळ्यात महत्वाचं कारण हे ब्रेस्ट कॅन्सर आहे. इंडियामध्ये दर 27 महिलांमागे एकाला आणि जगभरामध्ये दर 8 महिलांमागे एकाला हा कर्करोग होण्याची शक्यता आहे. तर जसं आपण या स्लाइडमध्ये पण बघू शकतो, भारतामध्ये दरवर्षी ऑलमोस्ट 1.3 मिलियन नवीन केसेस आढळले जातात. त्यातले 4 लाख महिला या आजारामुळे मृत्युमुखी सुद्धा होतात. ऑलमोस्ट दर 4 मिनिटाला एक नवीन स्त्री या कॅन्सरमुळे डायग्नोज होत आहे आणि एव्हरी 13 मिनिटाला एखाद्या स्त्रीचा या आजारामुळे मृत्यू देखील होत आहे. त्यामुळे या शॉकिंग स्टॅटिस्टिक्स ज्या आपल्या समोर आहेत याच्यामुळे आपल्याला लक्षात येतं की याची जागरूकता करणं किती आवश्यक आहे. खरं तर जसं तुम्ही म्हणालात की ब्रेस्ट कॅन्सर विषयी काय सगळ्याच कॅन्सर विषयी महिलांमध्ये जागरूकता होणं आणि त्यांच्या कुटुंबामध्ये जागरूकता होणं खूप महत्वाचं आहे. बऱ्याचदा असं म्हटलं जातं की केवळ वृद्ध महिलांनाच स्तनाचा कर्करोग होतो. हे खरं तर कितपत खरं आहे आणि याबद्दल तुम्हाला काय माहिती द्यायची? तर सगळ्यांना हे असं वाटतं की फक्त वृद्ध लोकांनाच कॅन्सर होतो. काही प्रमाणात खरं पण आहे, म्हणजे जसं जसं वय वाढतं तसं कॅन्सरचं प्रमाण वाढत जातं. पण ब्रेस्ट कॅन्सरचं असं आहे की एक वयोगट म्हणजे 30 ते 40 वयोगटापासून कुठल्याही वयोगटामध्ये हा कॅन्सर होऊ शकतो. पुरुषांमध्ये देखील हा कॅन्सर होऊ शकतो, हे सुद्धा किती जणांना माहिती नसतं. तर जसं वाढणारं वय एक रिस्क फॅक्टर आहे, तर वाढणारं वय सोडून अनुवंशिकता झालं, फॅमिली हिस्ट्री आहे, काही लोकांना उशिरा रजोनिवृत्ती म्हणजे मेनोपॉज उशिरा होतो, मासिक पाळी लवकर येणं, पहिलं मूल 35 नंतर होणं, स्तनपान न करणं, हे सोडून एक फॉल्टी लाईफस्टाईल ज्याच्यामध्ये व्यायाम करत नाही, स्थूलपणा, काही व्यसनं जसं की स्मोकिंग, हे बरेचसे कारण ब्रेस्ट कॅन्सरला कारणीभूत आहेत. आजकाल आम्ही इन प्रॅक्टिस आम्ही बघतोय की 30 ते 40 वयोगटातील बऱ्याच स्त्रियांना हा कर्करोग होत आहे. याचं मुख्य कारण म्हणजे जे स्ट्रेस आहे, जे पर्टिक्युलरली या वयोगटात जास्त दिसतं. मुलंही लहान असतात, नवीन जॉब असतात, या बायका बऱ्याच स्ट्रेस्ड आउट असतात, वेळ नसतो, त्यामुळे जंक फूड, प्रोसेस्ड फूड बरंच खाल्लं जातं, व्यसनही काही वेळेस दिसू शकतात. तर या सगळ्या कारणांमध्ये ही जी स्ट्रेस लेवल असते त्यामुळे 30 ते 40 वयोगटामध्ये बऱ्याच प्रमाणात हा कॅन्सर आता वाढत आहे. नक्कीच. तुम्ही ज्या पद्धतीनं सांगितलं की कुठल्या वयोगटामध्ये खरं तर सध्याच्या घडीला हा कॅन्सर वाढत चाललेला आहे, त्याचप्रमाणे बरेचदा असं सुद्धा म्हटलं जातं डॉक्टर की ज्यांच्या कुटुंबामध्ये आधी कॅन्सर होऊन गेलेला आहे, बऱ्याचदा अशा स्त्रियांना पुढे जाऊन कॅन्सर होतो. तर हे कितपत खरं आहे? म्हणजे जसं की आपण म्हणू शकतो जेनेटिक हिस्ट्री, हे कितपत खरं आहे आणि याबाबत समज गैरसमज याबाबत काय सांगू शकता? तर जसं हा प्रश्न आहे की फॅमिली हिस्ट्री हा नक्कीच एक महत्वाचा रिस्क फॅक्टर आहे, पण फक्त याच स्त्रियांना हा कॅन्सर होतो असं नाही. या स्त्रिया म्हणजे ज्यांना फॅमिली हिस्ट्री, हे आमच्या पेशंट्समध्ये फक्त एक 15% महिला आहेत की ज्यांना ऍक्च्युअली आम्हाला काही फॅमिली हिस्ट्री मिळते. तर ज्या महिला आहेत किंवा ज्या महिला आहेत की ज्यांच्यामध्ये ज्यांचे फर्स्ट डिग्री रिलेटिव्ह म्हणजे आई, बहीण किंवा मुलगी हे जे फर्स्ट डिग्री रिलेटिव्ह मध्ये जर हा कॅन्सर असेल तर या महिलांमध्ये 1.5 ते 3 पट ह्या कॅन्सर होण्याची रिस्क वाढते. आणि ह्या महिला मी जसं म्हणलं तसं साधारण एक 15% असतात, पण 85% महिलांमध्ये ऍक्च्युअली आम्हाला कुठलीच फॅमिली हिस्ट्री ही मिळत नाही. आणि टोटल ब्रेस्ट कॅन्सरच्या केसेस बघितल्या तर साधारण एक 10 ते 15% मध्ये एखादं पर्टिक्युलर जेनेटिक म्युटेशन सुद्धा आढळतं, जसं की BRCA1 हे जे आपल्याला कॉमनली माहिती आहे. त्यामुळे आपल्याला फॅमिली हिस्ट्री जर असेल तर नक्कीच तुम्हाला या कॅन्सरची रिस्क वाढू शकते आणि तुम्ही तुमचं स्क्रीनिंग अवश्य थोडंसं लवकरच्या वयोगटात चालू करावं. नक्कीच. याच्या ज्या गाठी असतात त्या बऱ्याच वेदनादायक असतात असं म्हटलं जातं, तर हे कितपत खरं आहे आणि या वेदनादायक खरंच असतात का? त्यासाठी काय करणं आवश्यक आहे? तर हा पण एक खूप मोठा गैरसमज आहे आपल्या समाजात की ब्रेस्ट कॅन्सरच्या गाठी ह्या वेदनादायक असतात. इनफॅक्ट उलटं खरं आहे की ब्रेस्ट कॅन्सरच्या गाठी ह्या पेनलेस किंवा अजिबात वेदनादायक नसतात. इनफॅक्ट खूप वेळा आम्ही जेव्हा ओपीडीत पेशंट बघतो तर मी त्यांना म्हणते की तुम्ही लवकर का नाही आलात जर तुम्हाला गाठ होती, तर पेशंटच असं होतं, मॅडम नाहीतरी या दुखत नव्हत्या, तर मग आम्हाला काही त्याचं वाटलं नाही. तर यामुळे इनफॅक्ट हे डायग्नोसिस लेट होतं. तर तुम्हाला ब्रेस्ट कॅन्सरच्या लक्षणांमध्ये महत्वाचं सांगायचं असं आहे की जशी गाठ असते ती जनरली पेनलेस असते. बाकीचे ह्याचे लक्षण असे आहेत की स्तनांचा एखादा भाग तुम्हाला कडक वाटणं किंवा स्तनांची त्वचा जाड, एखाद्या संत्रीच्या सालीसारखी जाड होणं, निप्पलमधून रक्तस्राव होणं, एक स्तनांच्या दोन्ही बाजूच्या आकारांमध्ये तुम्हाला फरक दिसणं, काखेमध्ये गाठ होणं, हे तर अर्ली ब्रेस्ट कॅन्सरचे लक्षणं झाले. आणि जर का हा कॅन्सर दुसऱ्या ह्याच्यात पसरला असेल जसं लंग्समध्ये तर दम लागणं, हाडामध्ये तर पाठ दुखणं, हे असे इत्यादी लक्षणं सुद्धा या ब्रेस्ट कॅन्सरचे असू शकतात. नक्कीच. जसं तुम्ही म्हणालात की याच्या ज्या गाठी असतात त्या बऱ्याचदा पेनलेस असतात, त्यामुळे पेशंट्सला लवकर कळतच नाही की आपल्याला अशा प्रकारचा कॅन्सर झालेला आहे. मग ब्रेस्ट कॅन्सर हा लवकर निदान करण्यासाठी नेमकं काय केलं गेलं पाहिजे? याचं निदान जे आहे ते लवकर होत नाही,
या बाबतीत काय सांगू शकता तुम्ही? ब्रेस्ट कॅन्सरचं निदान नक्कीच लवकर होऊ शकतं जर आपण जागरूक असेल तर जसं आपण हे जागरूकता करण्याचा प्रयत्न करतोय तर ह्याच्यामध्ये सगळ्या स्त्रियांना आज आम्ही हेच सांगू इच्छितो की कुठलीही गाठ स्पेशली जर का ती वेदनादायक नसेल तर तुम्ही लवकरात लवकर जर आपल्या ऑन्कोलॉजिस्ट किंवा कर्करोग तज्ञांपर्यंत गेला तर हे नक्कीच लवकर तुमचं निदान होऊ शकतं आणि लवकर निदान झाले तर हे पेशंट पूर्णपणे बरे होतात. तर हीच जागरूकता आम्हाला सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. या गाठी लवकर निदान करण्याचा अजून एक दोन मार्ग अजून असे आहेत की 40 नंतर प्रत्येक स्त्रीनी मॅमोग्रॅम म्हणजेच ब्रेस्टचा एक्सरे ही तपासणी केली पाहिजे. जसं तुम्ही या स्लाइडमध्ये सुद्धा बघू शकता की एकदम अतिशय छोटी गाठ आपल्याला या डायग्राम मध्ये दिसते जी कदाचित नुसतं कोणाच्या एखाद्या हात लावून सुद्धा कळणार नाही, पण हीच जर का गाठ मॅमोग्रॅम पटकन पिकअप करू शकतं. तर हा जर मॅमोग्रॅम तुम्ही केला तर हा ब्रेस्ट कॅन्सर आपल्याला लवकर निदानास येऊ शकतो. आणि अजून एक पद्धत म्हणजे ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन. सो प्रत्येक स्त्रीनी दर महिन्याला एकदा स्वतःची ब्रेस्ट व्यवस्थित चेक करावी. याची एक व्यवस्थित पद्धत असते चेक करण्याची आणि ह्याच्यामध्ये जर त्यांना कुठलीही गाठ आढळली मग ती पेनफुल असो पेनलेस असो तरी सुद्धा त्यांनी त्यांच्या जवळच्या डॉक्टरांकडे किंवा ऑन्कोलॉजिस्टकडे अवश्य चेकअप करावा. आणि या मार्गाने या जागरूकता आपण जर केली हे लक्षण आणि तिसरं म्हणजे कुठलेही लक्षण जे आत्ताच आम्ही बोललो जर हे जरी आढळले आणि जरी तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे लवकर गेलात तर हा कॅन्सर 100% लवकर डायग्नोज होऊ शकतो आणि लवकरच्या टप्प्यात पूर्णपणे बरा होऊ शकतो. नक्कीच. आणि डॉक्टर दुसरी गोष्ट एक कशी असते की ब्रेस्ट कॅन्सर झाल्यानंतर असं आपल्याला वाटतं की हा कॅन्सर आता लवकर बरा होणार नाही, तर हे खरं आहे का की ब्रेस्ट कॅन्सर झाल्यानंतर तो लवकर बरा होत नाही? नाही, ब्रेस्ट कॅन्सर हा जर लवकरच्या टप्प्यात निदानास आला तर तो कम्प्लिटली बरा होतो. लोकांमध्ये ही भीती जाणं फार आवश्यक आहे. लोकांना असं वाटतं की कॅन्सर झाला म्हणजे आता काय आम्ही बरे होणार नाही आणि आपल्याला कॅन्सर म्हणलं की जी एक प्रकारची इतकी भीती आहे समाजामध्ये. तर आपल्याला एक महत्वाचं लक्ष ठेवायला पाहिजे की कॅन्सर हा स्टेज 1 आणि 2 आणि 3 मध्ये हा पूर्णपणे बरा होतो. स्त्रियांमध्ये जनरली आम्हाला एक खूप प्रकारचा संकोच जाणवतो, एक न्यूनगंडता जाणवते की समोर येतच नाहीत. म्हणजे बऱ्याच वेळा ओपीडीत आलेले त्यांचे नवरा किंवा त्यांचे मुलं असतात ते म्हणतात की मॅडम काय सांगायचं, ह्यांनी आम्हाला लवकर सांगितलंच नाही तर आम्ही त्यांना कधीच तुमच्यापर्यंत आणलं असतं. तर स्त्रियांना एक प्रकारचा खूप संकोच वाटतो आणि लवकर पुढे येत नाही. तर या विषयावर एक मोकळेपणाने बोलण्याची आवश्यकता आहे, चर्चा करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे सगळ्यांमध्येच ही न्यूनगंडता जावी. आपण पटकन जर कोणाला लंप असेल तर त्यांनी त्या डॉक्टरांपर्यंत यावं असं आम्हाला एक संदेश देण्याची इच्छा आहे. ब्रेस्ट कॅन्सरचे जे उपचार पद्धती आहेत त्याच्यामध्ये शस्त्रक्रिया आहे, किमोथेरपी आहे, रेडिएशन आहे. हे आता बेसिक ट्रीटमेंट उपचार झाले. तर प्रत्येक पेशंटची ट्रीटमेंट ही वेगळी वेगळी असते. तर त्याची जी स्टेज आहे त्याप्रमाणे ही ट्रीटमेंट ठरवली जाते. तर जरी ब्रेस्ट कॅन्सर हे तुमचं डायग्नोसिस असलं तरी पण प्रत्येक पेशंटच्या उपचार पद्धतीमध्ये थोडा फरक असू शकतो. जेवढा लवकर पेशंट येईल तेवढ्या उपचार पद्धती सिंपल राहतात, जेवढा उशिरा होईल तेवढ्या उपचार पद्धती वाढत म्हणजे अजून कॉम्प्लिकेटेड होत जातात. आणि जरी तुम्हाला हा ब्रेस्ट कॅन्सर थोडा उशिरा डायग्नोज झाला असेल, सपोज हा कुठल्या अवयवात पसरला असेल जसं की स्टेज 4, तरी सुद्धा आपल्याकडे बऱ्याच ऍडव्हान्स उपचार पद्धती आहेत जसं की इम्युनोथेरपी, हॉर्मोनल थेरपी, टार्गेटेड थेरपी, ज्यांनी आता आयुष्य वाढवणं फार सोपं झालेलं आहे. तर स्टेज 4 कॅन्सरचे पेशंट सुद्धा तुम्हाला आश्चर्य वाटेल पूजा, पण दे आर लिव्हिंग अ लॉट ऑफ इयर्स आणि क्वालिटी ऑफ लाईफ पण चांगली असते. सिंपल गोळ्यांवर सुद्धा आता हे पेशंट चांगलं आयुष्य जगत आहेत. त्यामुळे कॅन्सर जरी झाला असला तो कुठल्याही स्टेजचा असेल तरी तुम्ही अवश्य तुमच्या ऑन्कोलॉजिस्टचा सल्ला घ्यावा आणि ते जे ट्रीटमेंट सांगतात ती घेतली गेली पाहिजे. नक्कीच. आणि सगळ्यात महत्वाचं डॉक्टर मला वाटतं असं आहे की घाबरून न जाता तुम्ही लवकरात लवकर तुमच्या डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्या आणि पुढच्या ट्रीटमेंटला तुम्ही सुरुवात करा. त्याचप्रमाणे किमोथेरपीचे खूप साईड इफेक्ट आहे असं तर हे जनरली ऐकलं गेलेलं आहे. तर या बाबतीत तुम्ही काय मार्गदर्शन करू शकता? किमोथेरपी विषयी खरंच समाजामध्ये खूप भीती आहे. खूप स्त्रिया हे घ्यायला टाळतात सुद्धा. किमोथेरपीचे साईड इफेक्ट्स आता खूप कमी झालेत कारण आधुनिक आधुनिक औषधं आहेत आणि परत साईड इफेक्ट कमी करण्यासाठी सुद्धा खूप औषधं आहेत. तुम्ही जर तुमच्या डॉक्टरांच्या सूचना पाळल्या, व्यवस्थित पथ्य पाळले आणि तुम्ही व्यवस्थित औषधं घेतले तर तुम्ही कमीत कमी त्रासातून किमोथेरपी नक्की घेऊ शकता. आपल्याला आता जसं केस जाणं ही महिलांमध्ये सगळ्यात मोठी भीती असते, तर आपल्याकडे एक नवीन डिव्हाइस आलेला आहे की ज्याला कुलिंग कॅप असं म्हणतात. तुम्ही या चित्रात सुद्धा बघू शकता. त्या कुलिंग कॅपमध्ये केस जाण्याचं प्रमाण बरंच कमी होतं. तर ते असे आमच्याकडे बरेचसे उपाय असतात की ज्यांनी आम्ही किमोथेरपीचे साईड इफेक्ट कमी करू शकतो. त्यामुळे तुम्ही किमोथेरपी घेणं टाळू नका. आणि मी माझ्या एका पेशंटचं सुद्धा उदाहरण देऊ इच्छिते की जसं तुम्ही या पेट स्कॅनमध्ये बघत होता की ह्या पेशंट ब्रेस्ट कॅन्सरच्या आहेत, ज्या स्टेज 3 मध्ये डायग्नोज झाल्या होत्या. तर त्यांना आम्ही शस्त्रक्रिया केली, किमोथेरपी आणि रेडिएशन, आणि पुढचा जो त्याच्या शेजारचा पेट स्कॅन जर तुम्ही बघितला तर त्या पूर्णपणे बऱ्या झालेल्या आहेत. आणि प्लस आपण त्यांची ब्रेस्ट
ब्रेस्ट पूर्ण काढली पण नाहीये, ह्याला कॉन्झर्विंग सर्जरी म्हणतात. त्यामुळे प्रत्येक स्त्रीमध्ये पूर्ण ब्रेस्ट काढली गेलीच पाहिजे असं अजिबात नाहीये. आपण कॉन्झर्विंग सर्जरी करून ब्रेस्ट प्रिझर्व्ह सुद्धा करू शकतो. तर हे आपल्या समोर एक अतिशय चांगलं उदाहरण आहे की ज्यांनी या ब्रेस्ट कॅन्सरला लढा दिलेला आहे आणि त्यातून त्या पूर्णपणे बऱ्या झालेल्या आहेत. आणि ह्याच्यानंतरच्या स्लाइडमध्ये त्यांनी एक लिहिलेल्या पुस्तकाबद्दल पण मला तुम्हाला सांगायचं आहे की हे त्यांनी त्यांचं एक पूर्ण त्यांची जी जर्नी होती की कॅन्सरच्या डायग्नोसिस पासून त्या पूर्ण बऱ्या होईपर्यंत हे अतिशय मोटिवेटिंग ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. तर जे पेशंट कॅन्सरची ट्रीटमेंट सध्या घेत आहेत किंवा ज्यांना झालं आहे तर त्यांनी हे पुस्तक अवश्य वाचावे. तुम्हाला खूप मोटिवेशन मिळेल या पुस्तकातून. नक्कीच. आणि मला वाटतं डॉक्टर ज्यांना हे पुस्तक आपल्या प्रेक्षकांना मागवायचं असेल तर त्यांनी 9604308408 या क्रमांकावर नक्की संपर्क करा. याबरोबरच आपण एक छोटीशी विश्रांती घेतोय, लगेचच भेटतोय, कुठेही जाऊ नका. पाहत राहा आमचा विशेष कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं आपण म्हटलं होतं, खरं तर आज आपण ब्रेस्ट कॅन्सर या विषयावर बोलतोय आणि ब्रेस्ट कॅन्सर बद्दलचे गैरसमज, खरं तर गैरसमज आहेत ते कसे दूर करता येतील या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते अत्यंत महत्वाचं आहे. तर मला यालाच धरून एक प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे, केमोथेरपी बद्दल तर आपण बोललो, त्याच्या साईड इफेक्ट बद्दल मला वाटतं अजून जनजागृती होणं फार गरजेचं आहे. तर केमोथेरपी आणि रेडिएशन या दोघांबद्दल एकंदरीत काय माहिती देता येईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला वाटतं त्याच्या साईड इफेक्ट बद्दल काय तुम्हाला सांगायचं? तर किमोथेरपी हे असे औषधं असतात जे आपण सलाईनद्वारे मोस्ट ऑफ द टाइम्स दिले जातात आणि ते किमोथेरपीचे सेशन्स असतात. म्हणजे त्याला एक पर्टिक्युलर शेड्यूल असतो ज्या पद्धतीने ते दिलं जातं. तर किमोथेरपीचे आता अशात म्हणजे या काळात फारसे साईड इफेक्ट्स राहिलेले नाहीत, पण तरी सुद्धा एक थोडा थकवा येणं, थोडंसं अंग दुखणं, एक बारीक मळमळ, अन्न नकोसं वाटणं, आपल्याला भूक कमी लागणं आणि थोडेफार रक्ताच्या रिपोर्ट्सवर परिणाम होणं, म्हणजे तुमचं हिमोग्लोबिन WBC प्लेटलेट. तर याविषयी आम्ही तुम्हाला किमोथेरपीचे जे शेड्यूल असतात त्याच्यानंतर जेव्हा आम्ही पेशंटला डिस्चार्ज करतो तर त्याच्यामध्ये बरेचसे औषधं दिले जातात ज्यांनी तुम्हाला उलटी, मळमळ हे होऊ नये, तुमची ताकद चांगली राहावी ह्याच्यासाठी काही सप्लिमेंट्स असतात, रक्त कमी होऊ नये ह्याच्यासाठी काही ग्रोथ फॅक्टरचे इंजेक्शन असतात. तर या सगळ्या तऱ्हेने 360 डिग्रीजनी आम्ही तुमची काळजी घेतोच की तुम्हाला कमीत कमी त्रासातून किमोथेरपी तुम्हाला सहन व्हावी ह्याच्यासाठी. ह्यासोबतच आम्ही तुम्हाला खाण्यामध्ये पथ्य सांगतो की जसं की तुम्ही शिजवलेल्या गोष्टी खा, कच्चं खाऊ नका, पाणी भरपूर प्या, त्याच्यानंतर काही पॅकेटेड गोष्टी किंवा प्रोसेस फूड न खाता ताजं अन्न खा. तर असे काही आम्ही तुम्हाला प्रिकॉशन सांगतो की ज्याच्यामुळे कमीत कमी त्रासातून तुम्हाला किमोथेरपी घेता येते. रेडिएशन ही एक वेगळी उपचार पद्धती आहे. याच्यामध्ये मशीनद्वारे किरण हे दिले जातात आणि त्यामध्ये ही एक प्रकारची लोकल ट्रीटमेंट आहे. तर याच्यामध्ये सिस्टमिक साईड इफेक्ट्स होत नाहीत जसे की किमोथेरपीने होतात, पण त्याच्यामध्ये ब्रेस्ट रेडिएशनने कधी कधी त्वचे थोडीशी लाल होणं, थोडी काळसर होणं, तर असे काही साईड इफेक्ट्स होतात. तर त्याच्यासाठी काही क्रीम्स वगैरे दिले जातात. आणि जसं की किमोथेरपीमध्ये आधुनिक औषधं आहेत तसंच आता रेडिएशन मशीन सुद्धा अतिशय आधुनिक झालेले आहेत आणि त्यांच्यामुळे बाकीच्या अवयवांना कधीच साईड इफेक्ट होत नाही, तेवढी काळजी आम्ही घेतो. आणि त्वचेवरती होणाऱ्या साईड इफेक्टसाठी भरपूर क्रीम्स वगैरे अवेलेबल आहेत. त्यामुळे सगळ्यात महत्वाचा आणि जो साईड इफेक्ट आहे की केस जाणं, तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की केस जरी किमोथेरपीला गेले तरी ते किमोथेरपी संपल्यावर परत केस वापस येतात आणि त्यामुळे फक्त या कारणाने किमोथेरपी तुम्ही प्लीज टाळू नका, कारण किमोथेरपी हा अतिशय महत्वाचा घटक आहे कॅन्सर ट्रीटमेंट मधला. नक्कीच. त्याचबरोबर इम्युनोथेरपी ही सुद्धा एक उपचार पद्धती आहे. तर याबद्दल मला वाटतं प्रेक्षकांना माहिती असणं फार गरजेचं आहे. त्याबद्दल आणि त्याचे साईड इफेक्ट याबद्दल माहिती. तर इम्युनोथेरपी हा प्रश्न आम्हाला खूप आजकाल ओपीडी मध्ये विचारला जातो, कारण आजकाल पेपरमध्ये, न्यूजमध्ये खूप वेळा इम्युनोथेरपी हा विषय आपल्याला दिसतोच. तर इम्युनोथेरपी म्हणजे असे नॉवेल औषध आहेत, इतके छान औषध आहेत की ते केमिकल्स अजिबात नाही, ते आपल्या शरीरामध्ये आपल्याच इम्युन सेल्सला प्रतिकार करायला लावतात, म्हणजे आपलीच प्रतिकार शक्ती वाढवतात. तर या पद्धतीने काय होतं की आपल्याच शरीराला कॅन्सरचे सेल्स, आपल्याच पेशी कॅन्सरच्या सेल्सला फाईट करतात आणि त्यांना डिस्ट्रॉय करून टाकतात. तर ही एक अतिशय नॉवेल नवीन उपचार पद्धती आहे आणि सगळ्यात छान गोष्ट म्हणजे ह्याच्या अजिबात साईड इफेक्ट नाहीये. इव्हन वृद्ध लोक, इव्हन वयस्कर लोक ज्यांना बाकीचे आजार असतील, जसं आपल्याला बऱ्याच आमच्या रिलेटिव्ह पेशंट्सला, नातेवाईकांना भीती असते की वयस्कर आहेत, डायबिटीज आहे, हार्ट प्रॉब्लेम आहे, तर कसे किमोथेरपीला भीती वाटते. तर बऱ्याच वेळेस इम्युनोथेरपी ही खूप सेफ उपचार पद्धती आहे. टार्गेटेड थेरपी सुद्धा खूप सेफ आहे, पण जनरली इम्युनोथेरपी, टार्गेटेड थेरपी थोडे ऍडव्हान्स केसेसमध्ये दिली जाते. कॉस्टमध्ये थोडीशी जास्त आहे, सध्या त्याची ट्रीटमेंट कॉस्ट जास्त आहे, पण हे जर का सोडलं तर अतिशय छान अशी उपचार पद्धती आहे. नक्कीच. त्याचप्रमाणे डॉक्टर, जसं मगाशी तुम्ही आहाराबद्दल बोललात, तर आहाराबद्दल सुद्धा घेऊन कॅन्सरच्या पेशंट्सला बरेच समज आणि गैरसमज आहे, त्यांच्या नातेवाईकांमध्ये सुद्धा बरेच गैरसमज आहे. याबद्दल मला वाटतं या कार्यक्रमाच्या माध्यमातून जर प्रेक्षकांना माहिती मिळाली तर फार
फार बरं होईल, काय सांग? आपण जेव्हा पण आमचे पेशंट किमोथेरपी चालू करतात, आम्ही त्यांना आहाराबद्दल एक खूप व्यवस्थित गायडन्स देतो. कारण ज्या पेशंटचा आहार व्यवस्थित असेल तरच ही किमोथेरपी त्यांना सहन होऊ शकते. तर आहारामध्ये महत्वाच्या गोष्टी आम्ही एक 3-4 महत्वाच्या गोष्टी सांगतो. सगळ्यात पहिलं म्हणजे ताजं अन्न खाल्लं पाहिजे, म्हणजे सकाळी बनवलेलं सकाळी, संध्याकाळचं संध्याकाळी. त्याच्यानंतर कमी तिखट खायला सांगतो, म्हणजे मिरची वगैरे त्यांनी मसाले हे कमी वापरावे. साधारण थोडंसं एक आळणी प्रकारचं जेवण जर त्यांनी केलं तर त्यांना ऍसिडिटी जरा कमी होते. आणि कारण किमोथेरपीचा पण थोडासा ऍसिडिटीवर परिणाम होतो, तर त्यामुळे थोडंसं एक कमी स्पायसी असं जेवण जर त्यांनी केलं तर ते खूप चांगलं होतं. आणि कुठल्याही पॅकेटेड गोष्टी जसं की बिस्किट, ब्रेड किंवा असे प्रोसेस चिवडा आणि हे अशा ज्या पॅकेटमधून खाणाऱ्या गोष्टी आहेत ते तुम्ही नका खाऊ. त्याच वेळी तुम्ही ताजे फळं, ताज्या भाज्या, ड्रायफ्रुट्स अशा गोष्टी खा. आणि ज्या पण कच्च्या गोष्टी, रॉ गोष्टी असतात जसं फ्रुट्स, ड्रायफ्रुट्स किंवा सॅलड्स जसं की गाजर, काकडी, बीट, तर या गोष्टी तुम्ही थोड्याशा शिजव, म्हणजे थोड्याशा स्टीम करून किंवा एखाद्या गरम पाण्याने धुवून किंवा गरम पाण्यात थोड्याशा एक 30 सेकंड्स टू फ्यू मिनिट्स या तुम्ही भिजवून खाव्यात. म्हणजे तुम्हाला एक प्रकारचं आम्ही हायजीन किंवा स्टेरिलायझेशन एन्शुअर करतो. कारण प्रतिकारशक्ती ही किमोथेरपीच्या पेशंटची खूप कमी असते, तर त्यामुळे त्यांना या पद्धतीचं जेवण करणं महत्वाचं आहे. म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन होत नाही आणि पौष्टिक आहार सुद्धा मिळतो. नक्कीच. जर मी तुम्हाला हे विचारलं की प्रेक्षकांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे, जसं की आज आपण समज आणि गैरसमज ब्रेस्ट कॅन्सर बद्दलचं याबद्दल बोलतोय, तर गैरसमज दूर होतील अशा पद्धतीनं तुम्हाला प्रेक्षकांना काय संदेश द्यावा असं वाटतं? तर सगळ्यात महत्वाचा पहिला संदेश म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर किंवा कुठलाही कॅन्सर हा तुम्ही टाळू शकता जर तुम्ही एक चांगली जीवनशैली फॉलो केली तर. म्हणजेच एक नियमितप्रमाणे व्यायाम करणे, वजन नियंत्रित ठेवणे, जंक फूड किंवा प्रोसेस्ड फूडचं सेवन कमी करणे, स्वतःला ऍडिक्शन्स पासून दूर ठेवणे जसं की स्मोकिंग. बायकांनी जर शक्य असेल तर पहिलं मूल 35च्या आत होऊ देणं, ब्रेस्ट फिडिंग करणं, अशा जर का काही गोष्टी तुम्ही जर पाळल्या तर तुम्ही नक्कीच तुम्हाला ब्रेस्ट कॅन्सर पासून स्वतःला दूर ठेवू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे अगदीच एखाद्याला हा कॅन्सर झाला असतो तो ऍटलिस्ट लवकरच्या टप्प्यात डायग्नोज व्हावा याच्यासाठी तुम्ही दरवर्षी तुमची 40 नंतर मॅमोग्रॅम ही स्क्रीनिंग करावी, सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन करावं. आणि कुठलेही लक्षणं जे आम्ही एवढ्या डिटेलमध्ये आता तुम्हाला सांगितलेत, कुठलेही लक्षणं आढळल्यास लवकरात लवकर तुमच्या ऑन्कोलॉजिस्टला जर तुम्ही भेटलात तर हा लवकर निदान होऊ शकतो आणि तुम्ही यातून पूर्णपणे बाहेर पडू शकता. कॅन्सर या शब्दाला तुम्ही अजिबात घाबरू नका. याच्यावरती आता उपचार पद्धती आहेत, तो अर्ली स्टेज असो नाही तर ऍडव्हान्स स्टेज असो, याच्यावरती डेफिनेटली खूप चांगल्या उपचार पद्धती आहेत. आणि तुम्ही जर का एक चांगली जीवनशैली फॉलो केली, स्त्रियांना विशेषतः आता हा महिना पण आपल्याला माहितीच आहे, आपण आता हे नवरात्री वगैरे सेलिब्रेट करतो, तर स्त्रिया या स्वतःच्या आरोग्याकडे खूप दुर्लक्ष करतात. नेहमी पहिले फॅमिलीला महत्व देतात आणि स्वतःच्या लक्षणांकडे जाऊ दे नंतर बघू करतात आणि त्यामुळे मग आजार लेट डायग्नोज होतात. तर तुम्ही जर का हेल्दी असाल तरच तुम्ही तुमच्या फॅमिलीची काळजी घेऊ शकता. तर पहिले स्वतःच्या पण हेल्थची तेवढीच काळजी घ्या. तुम्ही स्वतःची प्रकृती चांगली ठेवली तर तुम्ही तुमच्या फॅमिलीची सुद्धा तेवढीच काळजी घेऊ शकता. तर तुम्ही सगळ्या गोष्टी जर फॉलो केल्या, चांगली जीवनशैली अडॉप्ट केली तर तुम्हाला कॅन्सरच काय तर तुम्ही सगळ्याच आजारांपासून स्वतःला वाचवू शकता. नक्कीच डॉक्टर, हे झालं कॅन्सर पेशंटला आपण जो संदेश दिला त्याबद्दलचा. त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबांना सुद्धा तितकाच संदेश मला वाटतं मिळणं आवश्यक आहे, कारण का पेशंट बरोबर त्यांचं कुटुंब सुद्धा त्यामधनं सफर होत असतं. तर कुटुंबाला अगदी थोडक्यात सल्ला द्यायचा असेल तर काय देता येईल? ओके, तर जे कॅन्सर पेशंट्स जे ट्रीटमेंट घेत असतात तर आम्ही नेहमी बघतो की त्यांचे कुटुंबातले लोक असतात तर ते पण खूप सफर होतात. म्हणजे त्यांना सुद्धा एक प्रकारचा शारीरिक मानसिक त्रास होतच असतो. फायनान्शियल सुद्धा ते स्ट्रेसमध्ये असतात, सगळं फायनान्सेस मॅनेज करणं आणि तर त्यांच्या कुटुंबियांना मी असं म्हणेल की तुम्ही देखील स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. तुम्ही तुमच्या पेशंटची काळजी घेता घेता स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करता आणि अशाने तुम्हालाही खूप इन्फेक्शन्स आणि हे लवकर होतात. तर मग तुम्हाला जर का काही झालं तर पेशंटकडे कोणी बघायचं. त्यामुळे तुम्ही सुद्धा स्ट्रेस लेवल कमी ठेवा, तुम्ही तुमचं खाणं पिणं व्यवस्थित ठेवा, आरोग्याची काळजी घ्या आणि तुम्ही जर का स्वतःची हेल्थ चांगली ठेवली तरच तुम्ही तुमच्या पेशंटकडे लक्ष देऊ शकता. त्यामुळे तुम्हालाही तुमच्या हेल्थकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि ब्रेस्ट कॅन्सर बद्दलचे समज गैरसमज आहे त्याबद्दल इतकी छान माहिती प्रेक्षकांना दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नमस्कार. नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबतोय. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा TV9 मराठी.